शेतकरी मित्रांनो, तर सध्या शेतकरी बांधव वारंवार कमेंट्समध्ये आपल्याला एकच प्रश्न विचारताय, तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की केव्हा जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, जसं की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आज आपण जर पाहिलं तर 90 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव आहेत आणि यांना आतुरता लागलेली आहे, ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होण्याची। आपण जर पाहिलं तर यावरती अनेक सोशल मीडियावरती तारखा दिल्या गेल्या की नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा डिसेंबरमध्ये जमा होईल, त्यानंतर जानेवारी एंडिंगपर्यंत जमा होईल। परंतु आज जर आपण पाहिलं तर फेब्रुवारी महिन्याचीही सुरुवात झालेली आहे आणि अद्यापही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा झालेला नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना ही बंद करण्यात आली का, असा प्रश्न शेतकरी बांधव विचारताय। त्यानंतर जर ही योजना बंद झालेली नाही तर मग नक्की हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार, याची तारीख डिक्लेअर झाली का, तर सविस्तर जे काही शेतकरी बांधवांना संपूर्ण प्रश्न पडलेले आहेत नमो शेतकरी योजनेबद्दल, ते संपूर्ण प्रश्नांची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या निधीसाठी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी 90 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव पात्र आहेत। ज्या कोणत्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा 21वा हप्ता वितरित झालेला आहे, तर ते संपूर्ण शेतकरी बांधव हे नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा पात्र ठरलेले आहेत आणि त्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही योजना बंद झाली का, तर शेतकरी मित्रांनो, अशी कुठलीही अफवा नाही, अशी कुठलीही अपडेट सरकारच्या माध्यमातून देण्यात येत नाही किंवा स्पष्टता करण्यात येत नाही की नमो शेतकरी योजना बंद करण्यात आलेली आहे। परंतु आपण जर पाहिलं तर पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर लगेचच शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचाही हप्ता दिला जातो। पण पीएम किसानचा 21वा हप्ता वितरित होऊन जवळपास 2-2.5 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि तरीसुद्धा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता हा राज्य शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात आलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात हे प्रश्न पडणं साहजिक आहे, परंतु असं कुठलीही अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून आलेली नाही, म्हणजेच ही योजना अद्याप तरी चालू आहे। मग मित्रांनो, आता शेतकरी बांधव असा प्रश्न विचारतात की नक्की हा हप्ता केव्हा जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, जसं की राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वितरित करण्याची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेच्या हालचालींना वेग आलेला आहे। म्हणजेच एकंदरीत जवळपास राज्य शासनाला 1800 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे आणि राज्य शासनाने शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात देखील केलेली आहे। फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा होणं बाकी आहे। जसे की आपण यापूर्वी सांगितलं होतं की 28 ते 30 जानेवारीपर्यंत सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता हा जमा होणार आहे, परंतु तो जमा झाला नाही। याचं मुख्य कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, अलीकडेच आपण पाहिलं की आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे अकाली निधन झालं, त्याचा परिणाम कुठेतरी आपल्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होण्यावरती पडताना आपल्याला पाहायला भेटतो। कारण या निधनानंतर म्हणजेच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे अकाली निधन झालं, त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आणि यामध्ये जी काही प्रक्रिया आहे शासकीय, त्या प्रक्रियेसाठी थोडासा विलंब झालेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जानेवारीच्या एंडिंगला हा हप्ता पोहोचू शकलेला नाही। परंतु आता फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे आणि नुकतंच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका देखील आहेत, तर या निवडणुकाही 2 दिवस पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। परंतु या निवडणुकांपूर्वी संपूर्ण पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता हा नक्कीच जमा होणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर निवडणुकीच्या तोंडावरती आत्तापर्यंत राज्य शासनाचा जर इतिहास पाहिला तर प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावरती हे सरकार किंवा राज्य सरकार शेतकरी बांधवांना कुठल्याही योजनेचा जे काही लाभ आहे ते लाभ देत असतो, जेणेकरून त्या लाभाचा फायदा त्यांना निवडणुकीच्या काळामध्ये होत असतो आणि याच हेतूने शेतकरी बांधवांना आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपूर्वी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता हा नक्कीच जमा केला जाऊ शकतो। परंतु जर आपण कृषी विभाग असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून अपडेट देण्याचा प्रयत्न केला, तर शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून असं स्पष्ट अद्यापही सांगण्यात येत नाहीये की ही योजना बंद झालेली आहे का, किंवा मग या योजनेचा हप्ता नक्की 4 तारखेला म्हणा, 5 तारखेला म्हणा, 6 तारखेला असा कुठल्याही तारीख राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येत नाहीये। फक्त आणि फक्त असं सांगण्यात येत आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या प्रक्रियेला किंवा मग हप्ता वितरणाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे किंवा मग हालचालीला वेग आलेला आहे
एवढीच अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून मिळत आहे। परंतु ज्या वेळेस नमो शेतकरीच्या योजनेची तारीख डिक्लेअर करण्यात येईल त्यावेळेस सर्वात अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल। आता मित्रांनो, शेतकरी बांधवांचं असंही म्हणणं आहे किंवा मग जे काही सोशल मीडियावरती अपडेट्स येत आहे त्यामध्ये असंही सांगितलं जाते की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबरोबरच PM किसानचाही 22वा हप्ता जमा केला जाईल। याचं एकमेव कारण एवढंच आहे की PM किसानच्या 22व्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे, त्याचबरोबर नमोच्या 9व्या हप्त्याचा सुद्धा कालावधी सुरू झालेला आहे। मग हे तीनही हप्ते एकत्र येणार का? म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असेल, 9वा असेल आणि PM किसानचा 22वा हप्ता, हे तीनही हप्ते एकत्र जमा होणार असं देखील काही सोशल मीडियावरती आपल्याला सांगण्यात येत आहे। म्हणजे PM किसानच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये, नमोच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 9व्या हप्त्याचे 2000 रुपये असं एकूण 6000 रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार असंही काही सोशल मीडियावरती पाहायला भेटतं। परंतु मित्रांनो, असं होणार नाही आहे। फक्त आणि फक्त नमो शेतकरी योजनेचा 8वाच हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल। कारण आपण जर पाहिलं तर जसं की केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, जे शेतकरी बांधवांच्या धोरणांचा अवलंब करतं, म्हणजे कुठलीही योजना असू देत, पीक विमा असू दे, नुकसान भरपाई असू दे किंवा नमो शेतकरी योजना असू दे, PM किसान योजना असू देत, कुठलीही योजना ही वेळेत शेतकरी बांधवांपर्यंत सध्या तरी पोहोचत नाही। या अगोदर शेतकरी बांधवांना योग्य वेळेत योग्य हप्ते भेटत होते, परंतु सध्या जर आपण परिस्थिती पाहिली तर कुठल्याही योजनेचा कालावधीमध्ये वितरण केलं जात नाही आहे। प्रत्येक योजनेसाठी विलंब होतोय। PM किसानच्या 21व्या हप्त्यासाठी सुद्धा खूप विलंब करण्यात आला होता केंद्र शासनाच्या माध्यमातून। त्यानंतर पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, रब्बीचं अनुदान असेल, हे जी काही योजना शेतकरी बांधवांसाठी राबवल्या जातात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रत्येक योजनेचा लाभ देण्यासाठी सध्या तरी शेतकरी बांधवांना खूप विलंब केला जातो राज्य शासनाच्या माध्यमातून। आता याचे अनेक कारणे असतील, काही तांत्रिक अडचणी असतील, काही शासकीय अडचणी असतील, परंतु योजनेचा लाभ देण्यासाठी मात्र विलंब केला जातोय। त्यामुळे आपण हे स्पष्ट सांगू शकत नाही की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबरोबर 9वा हप्ता किंवा मग PM किसानचाही 22वा हप्ता वितरित केला जाऊ शकतो। सध्या तरी नमोचा 8वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी किंवा मग पंचायत समितीच्या दोन्ही निवडणुकींपूर्वी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा केला जाऊ शकतो आणि ते फक्त आणि फक्त 2000 रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात। तर मित्रांनो, ही होती संपूर्ण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असेल, PM किसान योजना असेल आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, तिन्ही योजनेच्या हप्त्यांबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट। आणि शेतकरी बांधवांना जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न शेतकरी बांधव कमेंट्समध्ये आपल्याला विचारत होते ते संपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर अजूनही शेतकरी बांधवांचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्कीच व्यक्त व्हा। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।